इंट्युटिव्ह ओरॅकल कार्ड्समधून बघूया की तुमच्यासाठी काय मेसेज आहे. से थँक्यू टू द युनिवर्स. ब्रह्मांडाला, त्या युनिवर्सला थँक्यू बोला आणि तुमच्यासाठी काय मेसेज आहे ते बघायचा प्रयत्न करूया. युनिवर्सला, त्या ब्रह्मांडाला थँक्यू बोला. कम्युनिटी कॉल्स, द पॉवर ऑफ सायलेन्स. अजून एक कार्ड तो स्लो डाऊन. ओके, समवेअर मला इथे हा मेसेज मिळतो आहे की तुम्हाला थोडंसं सेल्फ सेंटर्ड व्हायचं आहे. स्वतःवर जास्त फोकस करायचं आहे की एक्झॅक्टली मला काय पाहिजे. ओके, आत्ता तुम्ही ज्या लोकांमध्ये आहात कदाचित तुम्ही त्या कम्युनिटीतून बिलॉंगच नाही करत. मला कास्ट, रिलिजन ह्याविषयी नाही बोलायचं आहे. आय एम सेईंग अबाउट तुम्ही जशा फ्रेंड्ससोबत, जसं फॅमिली सर्कलबरोबर राहतात, तुमचे विचार त्यांच्यापेक्षा खूप जास्त डिफरंट असू शकतात. ओके, सो तुम्हाला अशा लोकांमध्ये राहायचं आहे जे तुमच्या टाईपचे आहे, जे तुमच्यासारखा विचार करतात, ज्यांची विचारधारा तुमच्यासारखी आहे. तर अशा लोकांसोबत तुम्हाला थोडंसं कनेक्ट व्हायची गरज आहे. ओके, आणि जिथे तुम्हाला रिप्लाय द्यायची गरज नाही आहे, ओके, तिथे तुम्ही रिॲक्ट करणं कम्प्लिटली बंद करून द्या. ओके, काही वेळा आपण चुकीच्या संगतीत, चुकीच्या पंगतीत असलो तर आपण काय बोलतो आहे ते त्यांच्यापर्यंत पोचूच शकत नाही. तुम्ही किती घसा फोडून सांगितलं तरी ते त्यांना कळणारच नाही की तुमचं मतितार्थ काय आहे, तुम्हाला एक्झॅक्टली एक्सप्लेन काय करायचं आहे. ओके, सो त्यांच्याकडे जाऊन तुम्ही एक्सप्लेन करत बसण्यापेक्षा किंवा तुमचं एखादं प्रोडक्ट विकत बसण्यापेक्षा की मी कशी बरोबर आहे, वाय यू आर नॉट लिसनिंग टू मी, तुम्ही माझं का नाही ऐकत आहात, हे सगळं फालतूगिरी करत बसण्यापेक्षा तुम्ही कम्प्लिटली स्वतःवर फोकस करा आणि जे लोक तुमच्या विचारधाराचे आहेत, जे तुम्हाला समजतात, त्यांच्यासोबत राहायला सुरुवात करा. हाच युनिवर्सचा एक कॉल आहे की जो तुम्हाला ऐकायची खूप गरज आहे. तुमचा इनर व्हॉईस तुम्हाला बोलवतं आहे. तुम्हाला इग्नोर केल्यासारखं वाटतं आहे ॲट प्रेझेंट. तुम्हाला असं वाटतं आहे की मला लोक इग्नोर करतात. ते तुम्हाला इग्नोर करतात कारण त्यांची कुवत तुमच्या एवढी नाही आहे. तुमचे विचार समजायची त्यांची कुवत नाही आहे. तुमच्या एवढी मोठी स्वप्न कदाचित त्यांची नाही आहेत. त्यामुळे हे सगळं घडतं आहे. ओके, काही लोकांसाठी मला असं वाटतं आहे की तुम्ही असं जॉब करणाऱ्या फॅमिलीतून आहात आणि तुम्हाला बिझनेस वगैरे करायचा आहे, तर तुम्ही स्वतःच्या दृष्टीने